हाय फ्रेंड्स, तर मी तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मी आज आलेली आहे तुळशीबागेमध्ये आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल। तर आपण त्यावेळेस मी गेलेली होती शनिवारवाडा आणि लाल महलमध्ये आणि त्याचाच पार्ट 2 आता हा आहे। तर आता आम्ही जात आहे तुळशीबागेमध्ये। तर आधी आम्ही गणपती बाप्पांचे दर्शन घेणार होतो, पण आज आहे ना, आज चतुर्थी आहे असल्यामुळे खूप अशी गर्दी आहे येथे आणि गर्दीमुळे नंबर लागणं अशक्य होता, खूपच वेळ लागणार। म्हणूनच आम्ही गणपती बाप्पांचे बाहेरूनच दर्शन घेतले आणि तुम्ही येथे बघू शकता, हे खूप असं भव्य मंदिर आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर तुम्हाला माहीतच असेल, पुण्यातील हे मंदिर आहे। तर आणि आता आम्ही येथे हे आसन वगैरे आणि ह्या पिशव्या पण बघितल्या होत्या। तर यांची प्राईज ना 100 आणि 150 रुपये अशी लहान मोठी साईज होती। आणि आता आम्ही जात आहे तुळशीबागेमध्ये। तर आम्ही रस्त्याने जात असतानाच आम्हाला कपड्यांचे पण अजून दुकानं लागले होते आणि परत बॅगा होत्या, ट्रॅव्हलिंग बॅगा होत्या। तर आम्हाला ट्रॅव्हलिंग बॅग पण घ्यायची होती, त्यासाठी आम्ही या दुकानामध्ये पण गेलो। त्यानंतर आम्ही काका हलवाईच्या समोरचे ज्वेलरच्या दुकानामध्ये गेलो आणि येथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर ज्वेलरी आहे। तर ही ज्वेलरी ना खूप सुंदर आणि रिजनेबल भावात आपल्याला भेटते येथे। आणि ट्रेडिशनल ज्वेलरी आहे, सर्व मोत्याचे हार, चकोर सर्व येथे आहे। कितीचं? 300 रुपये। तर आम्ही येथे मंगळसूत्र पण बघितलं होतं आणि खूप सुंदर अशी याची डिझाईन होती। तर तिची प्राईस फक्त 300 रुपये होती। असेच आम्ही सर्व प्रकारचे नेकलेस पण बघितले। येथे तुम्ही बघू शकता किती छान छान मंगळसूत्र आणि नेकलेस वगैरे पण आहे येथे। आणि नवरीचा साज सर्वसुद्धा येथे आहे आणि मोत्यांचे हार पण आहे, लॉंग शॉर्ट सर्व येथे आहे वेगवेगळ्या डिझाईनीचे। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आणि नवनवीन डिझाईनी येथे सगळ्या प्रकारचे आहे। आणि येथे कानातले पण आहे। तर कानातले पण ना नवनवीन डिझाईनचे सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे होते। आणि तुम्ही येथे बघू शकता शॉर्ट नेकलेस, मोत्यांचे हार, ठुशी आणि छानपैकी अशा नथ ह्या पण येथे होत्या। आणि तेथून आम्ही बाहेर आलो तर येथे तुम्ही बघू शकता फुलांचे मार्केट आहे सर्व। आम्ही आता आलेलो आहोत तुळशीबागेमध्ये आणि आता आम्ही लगेच मार्केटमध्ये जाणार आहोत। तर चला मग आपण जाऊया। हा 100ला 4 आहे, कुठली पण घेऊ शकता। हे 100ला 4 आहे आणि हे खालचे 20-20 रुपयाला है ना। तर खूप सुंदर असे हे ब्रासलेट होते। तर त्यामधील आम्ही एकच घेतलं, ते 100चे 4 होते। तर आम्ही एक घेतलं त्यामधलं। मला फक्त एकच घ्यायचं होतं हे। आणि हे एक आहे ना 20चं आहे, हे 20चं आहे। तर खूप छान प्राईस आहे याची आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं। तर मी घेतलेलं आहे हे, खूप छान आणि खूप सुंदर आहे। तर हे त्यानंतर आम्ही हे ब्लाऊज बघितले। तर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये खूप सुंदर असे वेगवेगळ्या कलर्समध्ये हे ब्लाऊज होते। तर 200 ते 250 रुपये अशी या ब्लाऊजांची किंमत होती। तर काही ब्लाऊज 200 रुपयाचे होते, तर काही 250 रुपये अशी किंमत होती। पण खूप सुंदर आणि सर्व कलरचे येथे ब्लाऊज होते हे। कितीचे? 200चं एक। तुम्ही येथे बघू शकता हे टॉप आहे। तर हे ना 200चं एक आणि 500चे 3 असे हे टॉप होते। तर डबल एक्सेलमध्ये आणि एक्सेलमध्ये असे दोघी हे टॉप इथे होते आणि खूप सुंदर असे आणि छान छान कलरमध्ये होते। त्यानंतर आम्ही या बांगड्या बघितल्या। तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे सेट आहे बांगड्यांचे आणि कानातले, बांगड्या, ठुशी आणि हे तुम्ही बघू शकता 100 रुपयाला असं गळ्याशी घातलं ना तर खूप सुंदर दिसतं। तर त्यानंतर आम्ही हे प्लाझो घेतले, 2 प्लाझो पण आम्ही घेतले होते। तर 150 रुपये प्राईज होती फक्त यांची।
तर ते पण आम्ही बघितले होते आणि छान होता कपडा वगैरे पण मस्त होता त्याचा. तर एक्सलचे 150 रुपये आणि डबल एक्सलचे 200 रुपये अशी या प्लाझोची प्राईज होती. आणि तुम्ही इथे बघू शकता नवरीचे जे नवरीला आपण जे हळदीच्या वेळेस जे फुलांचे नेकलेस हार घालतो ना ते पण येथे होते आणि खूप असे नवनवीन डिझाईनीचे होते. तर 400 रुपये त्याची किंमत होती. आणि येथे पण आता हे जे आहे ना हे सर्व सट 100 रुपयाला होते. गळ्याशी जे आपण घालतो ना हार तर ते सर्व डिझाईनमध्ये होते आणि 100 रुपये अशी याची प्राईज होती. कितीला आहे का? 100. मला तर हे आवडलेलं आहे. तर हे सुंदर असं वॉच घेतलं आणि त्यानंतर येथे गणपती बाप्पांचे आम्ही दर्शन घेतले. तर तुम्ही येथे बघू शकता आज चतुर्थी होती तर यांनी ना सगळ्यांना प्रसादाला थोडासा असा साबुदाणा असा वाटीमध्ये देत होते. आणि आत्ताच आरती झाली त्यामुळे मग येथे सर्व प्रसादाची वाटप चालू होती. तर तुम्ही पण बघू शकता गणपती बाप्पा किती सुंदर असे त्यांची मूर्ती आहे. तर आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदरसा ड्रेस आहे फक्त 350 रुपयामध्ये. आणि हे स्ट्रेचेबल अशी प्लाझो आहे. तर हिची प्राईस पण ना 250 रुपये आहे. आणि कपडा पण क्वालिटी पण खूप छान होती. आणि डबल एक्सल पण होती. एक्सल तर फक्त 200 रुपयालाच होती. डबल एक्सल 250 रुपयाला होती. आणि येथे क्रॉप टॉपची प्राईस पण खूप अशी रिजनेबल होती. तर फक्त 250 रुपये अशी या क्रॉप टॉपची पण प्राईज होती. आणि त्यानंतर आम्ही हे उद्यम इमिटेशन ज्वेलरीमध्ये गेलो. तर येथे खूप सुंदर अशा नवीन अशा नथ आम्हाला दिसल्या. तर त्यांची डिझाईन वगैरे पण छान आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी आता. तर येथे ना आम्हाला जसं पाहिजे होतं लॉंग मंगळसूत्र असं तसं आम्हाला मिळालं नाही. मग आम्ही या फक्त नथ वगैरे बघितल्या. तर तुम्ही बघू शकता किती छान आणि आपल्याला घेऊशा वाटणाऱ्या अशा नथ येथे आहे. तर त्यानंतर ना आम्ही येथे हे टॉप बघितले आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान अशी कपडा क्वालिटी आहे यांची. तर येथे ना हे ड्रेस फक्त 400 रुपयाला होता पूर्ण ड्रेस. पॅन्ट फक्त ओढणी नव्हती, पॅन्ट टॉप दोघं होते आणि छान कलर पण होते. आणि मग आम्ही गेलो. तुम्हाला तर माहिती सगळ्यांना लिपस्टिक आणि मेकअपचं सामान तर हवाच असतो. तर आम्ही येथे ड्रेस बघितले आणि त्यानंतर मग आम्ही नेल पेन्स बघितल्या. तर नेल पेनच्या बाटल्या ना 20 रुपयाला होत्या. 20 रुपये होत्या. काही त्याच्या पुढची पण प्राईज होती पण आम्ही 20 रुपयाच्याच नेल पेनच्या बाटल्या पण घेतल्या. आणि लिपस्टिक पण होती तर ती 100 रुपयाला हे लिपस्टिक होत्या. तुम्ही बघू शकता. आणि येथे ना देवाचे सर्व पूर्ण सामान येथे देवाचा मिळत होता. जे छोटे आपण छोट्या देवांना जसे हार घालतो ते पण होते. आणि देवांचं आसन वगैरे सर्व होतं. आणि येथे भांडे पण होते आणि स्टीलचे भांड्यांचं हे दुकान होतं पूर्ण. तर येथे सर्व प्रकारचे भांडी पण येथे आहे. तर आम्ही येथे पण बघितले भांडे. आम्हाला टिफिन घ्यायचा होता मुलांसाठी तर तो काही मिळाला नाही. आणि हे तुम्ही बघू शकता मोर पिसाचं आसन होतं. तर ताईने हे 30 रुपयाला घेतलं होतं. आणि ताई त्यांना म्हणत होती की 50ची जोडी द्या पण त्यांनी काही दिलं नाही. मग आम्ही एकच आसन घेतलं. आणि येथे तुम्ही बघू शकता किती. तर येथे ना सर्व प्रकारची क्लचर होती मुलींसाठी, लहान मुलींसाठी आणि मोठ्यांसाठी. बनाना क्लिप वगैरे जसं पाहिजे तसे क्लचर वगैरे येथे होते. आणि त्यानंतर आम्ही पुढे जात होते कारण की आम्हाला जसं पाहिजे होतं तसं मंगळसूत्र मिळतच नव्हतं. लॉंग मंगळसूत्र घ्यायचं होतं पण तसं काही डिझाईन जशी पाहिजे होती तशी आपण जे बघितलं असतं आणि आपल्याला जे घ्यायचं असतं तसं नाही मिळालं तर आपली घेऊशी इच्छा होत नसते. तर आम्ही हे पण बघितले. इथे तुम्ही बघू शकता हे लॉंग मंगळसूत्र आहे पण आम्हाला जसं आम्ही आधी पाहिलं तसं आम्हाला येथे मिळालं नाही. म्हणून मग आम्ही येथे पण काही हे घेतलं नाही. आणि आता परत आम्ही या क्लचरजवळ आलेले आहे. तर
खूप छान छान असे नथ क्लचर वगैरे ह्या दुकानात पण होत्या. तर आता हा स्टॉल तुम्ही बघू शकता 150 रुपयाला आहे आणि लॉंग आहे, पूर्ण खूप छान आपलं तोंड असं पूर्ण बांधलेलं जाईल असा होता. 150 रुपयाचा होता, कॉटनचा होता आणि खूप सुंदर होता. तर आम्हाला आवडला त्यामधला एक, तर आम्ही एक घेऊन घेतला होता. आणि आता इथे आम्ही सर्व भांड्यांच्या दुकानामध्ये नंतर गेलेलो होतो. तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर असं घरटं आहे. हे छोटं असं भरणं असतं ना, आपण भरडतो तसं होतं. मला खूप आवडलं म्हणून मी त्याला हातात घेतलं होतं. आणि येथे आम्ही सर्व भांड्यांच्या दुकानामध्ये आलेले होते. आता देवाचे सर्व भांडे दिवे वगैरे येथे आहे. तर तुम्ही येथे बघू शकता हे खूप असे जुने दुकानं येथे आहे. कधीपासूनचे पूर्वीपासूनचे हे दुकानं येथे आहे. आणि येथे ना जो आपल्याला तांब्या पितळाचा जो पण सामान पाहिजे असतो तो सर्व येथे आहे. जी पण आपल्याला वस्तू पाहिजे ते लहानपासून मोठ्यापर्यंत, मोठी साईजपर्यंत सर्व आहे येथे. आणि खूप सुंदर जशी पाहिजे तशी डिझाईनचे जे आपल्याला हवं ती प्रत्येक वस्तू येथे तांब्या पितळाची आहे. आणि तुम्ही बघू शकता दिवे पण लहान मोठे सर्व साईजचे इथे आहे. आणि आम्हाला ना असा छोटासा चौरंग घ्यायचा होता, तर तो चौरंग मिळाला नाही, म्हणजे होता पण खूप महाग होता येथे. तर आता बघूया पुढे मिळतो का. तर कृष्णाची मूर्ती पण होती येथे पितळाची, खूप छान अशी डिझाईन होती तिची. तर हा चौरंग ना आम्ही पाहिला होता, तर याची प्राईस पण ना 290 होती. तर आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला 200 रुपयाला द्या, पण ते नाही म्हणत होते. मग आम्ही पुढे गेलो आणि पुढे बघितलं, कारण की आहे ना खूपच अशी दुकानं आहे इथे. एका दुकानात जर आपल्याला प्राईस नाही मिळाली आपल्या भावाची जसं पाहिजे त्या, तर आपण दुसऱ्या दुकानात जाऊ शकतो. कारण की भरपूर म्हणजे खूपच असे दुकानं आहे येथे. तांब्या पितळाची भांडे, देवाची सर्व प्रकारची जसे पाहिजे तसे भांडे येथे आहे आपल्याला. छान आहे ना मुली कधी कुंकासाठी. तर हे 650ची आहे आणि ते कमीत कमी फक्त 600 लावणार आहे. 330 तर आम्ही येथे पण पाहिलं, तो छोटासा चौरंग आम्हाला पाहिजे होता, तसा चौरंग आम्ही येथे पण बघितला. पण येथे पण त्याची प्राईस उलट त्याच्यापेक्षा जास्त होती. कितीचं आहे ते? कितीला? 650 प्राईस आहे त्याची. डबा 350 रुपयाला. आणि खूप छान असा फोन आणि पान डबा पण होता येथे मस्तपैकी. खूप तांब्या पितळाची भांडे खूपच छान होती. आणि येथे तुम्ही बघू शकता रुखवतासाठी आपण लग्नामध्ये ठेवू शकतो असे सुंदर सुंदर असे डिझाईनीचे यांनी तर सजावट केलेली होती. आणि सर्व सामान A to Z आपण आपल्याला लग्नामध्ये जो रुखवतासाठी ठेवायला लागतो तो सर्व सामान येथे होता. आणि प्राईज पण इतकी काही म्हणजे महाग नव्हती, 300-250 रुपये अशी प्राईज होती प्रत्येक वस्तूची. तर मला तरी छान वाटलं, सर्वच सामान एकाच दुकानात आपल्याला भेटून जाईल. तर तुम्हाला कधी केव्हा वाटलं तर तुम्ही येथे तुळशीबागेमध्ये येऊन याला नक्कीच भेट देऊ शकता या दुकानाला. खूप छान, कारण की तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन केलेलं आहे त्यांनी. तर तुम्ही बघू शकता छोटंसं घरट आहे, चुला आहे, दिवा आहे आणि लाकडी आपला डायनिंग टेबल पण आहे आणि घरट पण आहे. सर्वच म्हणजे छोटंसं कपाट आहे. खूप असं म्हणजे ना बघायला खूप भारी वाटतं आहे छोटं छोटं सामान. तर आम्ही पण बघितला आणि आम्हाला तर खूपच आवडला. आणि छोट्या छोट्या ना रिक्षा पण आहे येथे.
तर तुम्ही बघू शकता आपण रुखवतात ठेवायसाठी अशा छोट्याशा रिक्षा आहे आणि मस्त होतं सर्व. तर आम्ही आता सर्व भांड्यांचे मार्केट बघितलं, भांडे बघितले, पितळी भांडे बघितले आणि आता इथेच शेजारी राम मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. तर आम्ही आता राम मंदिरात जाणार आहे. तर आम्ही तुळशीबागेतील राम मंदिरात सुद्धा गेले होते. तर तेथे ना मंदिर बंद होते, 1 ते 4 वाजेपर्यंत मंदिर बंद असते तिथलं. तर आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून आम्ही बाहेरूनच नमस्कार केला आणि लगेच निघाले, कारण की ना उशीर झाल्यामुळे मंदिर पूर्ण बंद होतं आणि आम्हाला काहीच दिसत नव्हतं आतील. आणि येथे तुम्ही बघू शकता, येथे गौराईचे मुखवटे स्टँडसह पूर्ण आहे आणि येथे रुखवताचा सामानसुद्धा आहे. या दुकानामध्ये पूर्ण तांब्या पितळाचे जे रुखवताचा सामान असतो तो सर्व आहे. एका दुकानात गेलं तर सर्व याच दुकानात आपल्याला मिळून जाईल. तर येथे रामचंद्र आर्ट्स म्हणून आहे, तिथे हे सर्व आम्ही विचारलं प्राईस पण. तर 400 रुपये मुखवट्याची किंमत आहे आणि पूर्ण बॉडीसह पूर्ण 2000ला आहे. 2000ची जोडी आहे. तर अशी याची प्राईज आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची लहान मोठी साईज. यांच्याकडे हे तांब्याचे मुखवटे पण आहेत. तर यांना कोणाकडे जर जुने मुखवटे असतील तर ते यांना कलरिंग करून पण हे देत असतात आणि अशा प्रकारे यांच्याकडे सर्व प्रकारचे मुखवटे स्टँडसह पूर्ण बॉडीसह आहे. अडीचशे रुपयाला. अरे वा, कपडा बी छान आहे का. इकडे दाखव, आमच्या यूट्यूबवर फॅमिलीने बी दाखव. तर आम्ही आता नाईट पॅन्ट वगैरे घेतली, 250 रुपयाला होती. छान प्राईज होती, कपडा क्वालिटी पण चांगली होती आणि फायनली मला जसं मंगळसूत्र पाहिजे होतं तसं मला मिळालं. तर हे ना मला 450 रुपये प्राईस सांगितली होती, पण त्यांनी फक्त 250 रुपयाला दिलं होतं हे आणि खूप सुंदर होतं. मी खूप दुकानं बघितले पण मला काही तसं सापडलंच नाही, पण शेवटी हे मिळालं. तर मग आम्ही हे घेतलं. मी ना हे तोरण वगैरे पण बघितलं होतं इथं आणि खूप छान होतं. ही 200 रुपयाला होते पण आम्ही घेतली 120 रुपयाला. तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. आणि आता गणपतीच्या याच्यामध्ये तर खूपच महाग येतात त्या. त्यानंतर आम्हाला फॉरेनर भेटले. तर आम्ही त्यांच्याशी बोलले आणि त्यांच्याबरोबर मी एक सेल्फी पण काढली आणि मग घेतला छान थंडगार असा ऊसाचा रस आणि तो ऊसाचा रस पिला आणि मग परत आम्ही हे कानातले बघितले होते. तर डेली यूजसाठी ना हे कानातले पण छान होते. बघा, साडीवरती ऑफर आहे, साडीवरती ऑफर आहे बघा, साडीवरती ऑफर आहे, साडीवरती ऑफर आहे. तर आम्ही आता आलेले आहे मूळचंद मिलमध्ये आणि येथे खूप सुंदर सुंदर काठापदराच्या आणि जे पाहिजे ती साडी इथे आहे आणि खूप स्वस्त दरात होतं, कारण की यांनी सेल लावलेलं होतं. 2000ची साडी 1000 रुपयाला अशी होती. तर आता आम्ही हे ब्लाऊज पीस बघताय, हे 2000च्या साडीवरचं ब्लाऊज पीस आहे आणि खूप छान वर्क केलेलं होतं या साडीवरती. तर ते साडी पण तिथेच खाली होती, पण आम्ही हे ब्लाऊज घेतलं हातामध्ये तर त्याचं शूट झालेलं आहे. हे जी साडी 4000ला तिची प्राईज इथे 2000 होती फक्त. तर अशा खूप कमी किमतीमध्ये आणि खूप सुंदर सुंदर साड्या या मूळचंद मिलमध्ये होत्या. तर आम्ही त्या पण बघितल्या आणि लगेच मग तिथून पण आम्ही निघाले होते आणि नंतर रस्त्यामध्ये आम्हाला नानांचा वाडा लागला. तर नानांच्या वाड्यामध्ये जात होते पण तेथे काहीतरी काम चालू होतं, त्यामुळे म्हणून त्यांनी मध्ये एंट्री काही दिली नाही. मग आम्ही लगेच परत निघाले. तर आम्ही बाहेर निघाले तर भाऊ आम्हाला घ्यायला आला होता. तर आम्ही भाऊबरोबर मस्त थंडगार असा मँगो ज्यूस पिला आणि त्यानंतर मग घरी गेले. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. बाय.